नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय मी एक उड्यांचा प्रश्न. काय म्हणते बघा, एक कुत्रा सस्याच्या प्रत्येक 6 उड्यासाठी 5 उड्या मारतो, पण कुत्र्याच्या 4 उड्या सस्याच्या 5 उड्यांच्या बरोबर आहेत. कुत्रा आणि सस्याच्या वेगाचे गुणोत्तर काय आहे? अशा प्रश्नामध्ये भरपूर जे आहेत मुलं कन्फ्यूज होतात. तर कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. एक सुंदर अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. बस ते फक्त ट्रिक लावायची आणि असे प्रश्न उडवायचे आहेत. एकदम सुंदर, ठीक आहे, आणि सोपी. काय म्हणते बघा, एका साईडला कुत्रा आणि दुसऱ्या साईडला ससा, ठीक आहे. काय होत आहे, ज्यावेळेस कुत्रा ससाच्या प्रत्येक 6 उड्यासाठी 5 उड्या मारत आहे, म्हणजे ज्यावेळेस ससा 6 उड्या मारत आहे त्यावेळेस कुत्रा किती 5 उड्या मारत आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर झाली. पण कुत्र्याच्या 4 उड्या सस्याच्या 5 उड्याच्या बरोबर आहे. तर कुत्र्याच्या 4 उड्या सस्याच्या 5 उड्याच्या बरोबर आहेत असं त्यांनी म्हटलंय. बस विषय संपला. आता इथं काय करायचं आपल्याला, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा, इकडे याचा तिरका गुणाकार आणि इकडे यांचा तिरका गुणाकार, म्हणजे 5 गुणिला 5 किती होईल 25 आणि 6 गुणिला 4 किती होईल 24. इथं भाग तुटत आहे का? नाही, भाग तुटत नाही. म्हणजे फायनल रेशो किती झाला 25 ला 24, आणि हाच आपला उत्तर आहे. तर त्यांचा वेगांचा जो गुणोत्तर राहील तो किती राहील 25 ला 24 राहील. ऑप्शन नंबर बी. मजा आला.